नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर वाचनात आलेला एक फार सुंदर लेख तुमच्याशी शेअर करते. हल्ली नाती जपणं हे फार कठीण होऊन बसलंय. वपू म्हणतात की कोणतीही चूक नात्यापेक्षा नक्कीच मोठी नसते. आपण जेव्हा रागात असतो ना, तेव्हा नकळत तोंडून काही शब्द बाहेर पडतात, ज्यामुळे मनाला वेदना होतात. यात एक गोष्ट अशी असते, जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक मनातलं ओठावर न आणणारे आणि दुसरे म्हणजे भडाभडा बोलून मोकळे होणारे. समजा तुमच्या जवळच्या व्यक्तीनं तुमची फसवणूक केली आहे. आता ती व्यक्ती तर हृदयाजवळची आहे. मग मनाची द्विधा मनस्थिती होते. चूक माफ करावी की शिक्षा करावी? चुकीला शिक्षा दिली तर व्यक्ती विचार करते की एक संधी तरी का नाही दिली. या अशा घटनांमुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. ती नाती अबोल होतात. आणि एक मात्र नक्की, जिथे अबोला असतो तिथे संवाद हेच त्यावरचं उत्तर असतं. नातं हे बोलकं का असावं याचं एक उदाहरण म्हणजे एका घरात वडील आणि मुलगी यांच्यात काही कारणास्तव गैरसमज झाले आणि वडिलांनी मुलीशी अबोला धरला. स्वतःचा इगो सोडायला कोणीच तयार नव्हतं. शेवटी वडील जेव्हा अंथरुणाला खिळले त्यावेळी तो अबोला संपला. पण अश्रू जे येत होते ते पश्चातापाचे होते. कारण संवाद हा साधला न गेल्यानं कितीतरी अव्यक्त भावना मनातच राहिल्या ना. म्हणूनच तुमच्या नात्यात जर अबोला आला तर तो वेळीच थांबवला पाहिजे. अश्रूंना वाट मोकळी करून दिली की मन हलकं होतं. मी तर म्हणते, रडावंसं वाटलं ना तर जरूर रडावं. पण एक काळजी घ्यावी, ज्याच्याशी बोलून तुम्हाला बरं वाटतंय ना, ती व्यक्ती तुमच्या दुःखाची टिंगल तर करत नाही ना, हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं. कारण ज्या व्यक्तीच्या खांद्यावर तुम्ही डोकं टेकलंय तिथे तुमच्या रडण्याची प्रतारणा होता कामा नये. हेच वपू सांगतात. अश्रूंना वाट मोकळी करून देण्यासाठी समोरसुद्धा तशीच व्यक्ती असावी लागते. हसताना प्रतारणा झाली तर चालेल, पण रडताना मात्र ती होता कामा नये. हल्लीच्या काळात ना मस्करी करताना देखील 100 वेळा विचार करावा लागतो. मस्करी म्हणजे अतिशय हुशारीनं केलेला अपमान असं वपू म्हणतात. पण एक असतं, नाती म्हणजे अनेक प्रेमाच्या धाग्यांनी विणलेली एक गोधडी आहे. तिथे तुम्ही समोरच्याच्या वयाचा मानाचा विचार करून मस्करी केली पाहिजे. कारण एखाद्याच्या दुखऱ्या जागेवर आपण बोट ठेवलं किंवा तशी मस्करी केली तर ती व्यक्ती ते विसरू शकत नाही. पण त्यामुळे जर तिथे कटुता निर्माण झाली असेल तर नात्याची रेष ही धूसर होत जाते. हो, पैसा गेला तर परत कष्ट करून कमावता येतो, पण जीवाभावाची माणसं दुखावली ना तर त्यांची समजूत काढून ते पूर्ववत होईपर्यंत संयम ठेवावा लागतो. नातं हे कोणतंही असो, नवरा बायकोचं असो, बहीण भावाचं असो किंवा अजून कोणतंही, तिथे संवाद फार महत्त्वाचा असतो. जर काही वाद होत असतील तर ते का होत आहेत, नेमक्या काय अपेक्षा आहेत, किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून रुसवे फुगवे होणं याची खरंच गरज आहे का, याचा शांतपणे विचार करणं गरजेचं असतं. काय, वेळ एकदा निघून गेली की ती परत येत नाही. तसंच घटनाही घडून जाते, पण नंतर आठवून सुधारण्यासाठी ती वेळ आपण मागे आणू शकत नाही ना. ही वस्तुस्थिती आहे. 2 जवळच्या माणसांपैकी कोणा एकाची निवड कर असं सांगणं म्हणजे धर्मसंकट असतं. समजा एखाद्या मुलीच्या आईचं किंवा वडिलांचं जावयाबरोबर वाद झाले तर तिच्यासमोर नवरा की आईवडील अशी निवड करायची वेळ आली तर ती कोणाची करणार हो? ज्या आईवडिलांनी लहानाचं मोठं करून स्वावलंबी केलं त्यांची, की ज्याच्यासोबत उर्वरित आयुष्य घालवायचे त्याची? या कात्रीत जेव्हा मुलगी सापडते ना तेव्हा ते नातं अक्षरशः होरपळून निघतं. कारण ती 2 घरं जोडणारी दुहिता असल्यानं स्वाभाविक दोन्ही घरांमध्ये प्रेम तिला हवंच असतं. त्या प्रेमासाठी जेव्हा निवड करण्याची वेळ येते तेव्हा परत वपू म्हणतात, ते पटतं. ज्या व्यक्तीला दोन्ही पक्षांचं प्रेम हवं असतं त्यांच्या नशिबी कायम होरपळणं असंच असतं. म्हणून असं वाटतं, परमेश्वराने हा जो जन्म दिलाय ना त्यात रुसवे फुगवे वाद हे कितीही झाले तरी ते ताणता कामा नये. उशिरा का होईना, पण चूक झाली असेल ना ती मोकळ्या मनानं कबूल करून ते नातं जिवंत ठेवायला हवं.
याचं कारण म्हणजे कोणाच्याही आयुष्याचा नेम नाही. आज धडधाकट असणारी व्यक्ती काही मिनिटातच आपल्यात नाही असं सुद्धा ऐकायला मिळतं कधी कधी. म्हणून व्यक्त व्हावं, पण कुढत बसू नये. शेवटी काय, आयुष्याच्या या चित्रपटाला वन्स मोर नसतो हे आपण कायम लक्षात ठेवायला हवंय, हो ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.